निवडणुका पार पडल्यानंतरही सभांमध्ये लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले। कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम केल्यास मोठे यश निश्चित असून अमरावतीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अमरावतीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज अमरावतीच्या नेहरू मैदान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिंदे म्हणाले की लाडकी बहीण योजना बंद करणाऱ्यांना लाडक्या बहिणीनेच खोडा दाखवला असून ही योजना कधीही बंद होणार नाही असेही स्पष्ट करत शिंदे यांनी विकास हा सेनेचा एकमेव उद्देश असल्याचे सांगितले। संपत्ती किती कमावली हे महत्त्वाचे नसून किती माणसे जोडली हे महत्त्वाचे आहे। शिंदे सेना जोडणारी आहे, तोडणारी नाही असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावत त्यांनी ठाकरे युतीवरही टीकास्त्र सोडले। विकास हा आमचा अजेंडा असून खुर्ची आमचा अजेंडा नाही। खुर्चीच्या मोहासाठी काही लोक एकत्र आले असे म्हणत शिंदे यांनी भूमिका स्पष्ट मांडली। तसेच ज्यांनी वापरलं आणि फेकून दिलं अशी आमची शिंदे सेना नाही असे ठामपणे त्यांनी सांगितले। मोठी सभा या ठिकाणी आहे, पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, हे जोमाने कामाला लागले तर मला वाटतं चांगलं या ठिकाणी अमरावती महापालिकेमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। आणि बाळासाहेबांच्या विचारांचा हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विकासाचा भगवा, तुमच्या सगळ्यांचा भगवा आणि महाराष्ट्राची शान असलेला धनुष्यबाण, हा धनुष्यबाण या महापालिकेवर आणि भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। कारण येताना बघितलं की अनेक कामं आपल्याला करायची आहेत। पाणी माझ्या लाडक्या बहिणीनं दररोज भेटतं का पाणी? एक दिवस आड देऊन चांगले रस्ते पाहिजे, चांगले गटारी म्हणजे ड्रेनेज सिस्टीम पाहिजे, पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे। या ठिकाणी कचऱ्याची मोठी समस्या आहे। कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। नगर विकास विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, या कचऱ्याच्या प्रकल्पाचा मार्ग या ठिकाणी एकनाथ शिंदे काढल्याशिवाय राहणार नाही आणि हा कायमचा प्रश्न सोडू आपण। वरती लटकलेल्या वायरी पाहत होतो आणि पाहता पाहता आमची चर्चा झाली की पावसाळ्यामध्ये या वायरी पडतात, वीज जाते, बत्ती गुल होते आणि हे सगळ्या वायरी या तारा ज्या आहेत अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे अशा प्रकारची देखील या भागातली परिस्थिती आहे आणि मागणी आहे। ती देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण करू। शेवटी जनता जनार्दनाला जे पाहिजे ते देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? मूलभूत सोयी सुविधा, पिण्याचं शुद्ध पाणी, चांगले रस्ते, दिवाबत्ती, उद्यानं, मुलांना खेळायला मैदानं, स्टेडियम, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर दिल्या तर मला वाटतं या लोकांचं सगळ्यांचं जीवन सुसह्य होईल। अमरावती महापालिकेला देखील आपण मागच्या वाढदिवसाला नमो गार्डनसाठी 1 कोटी रुपये आपण दिले आणि या ठिकाणी गार्डनसाठी देखील आपल्याला आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल। आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या आहेत, या लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार दाखवलेला आहे। मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली। का सुरू केली? या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे। एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली। महिना कसा चालवायचा हे त्यांच्यासमोर असलेला प्रश्न पाहिला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना, मातांना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी योजना करायची आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजना हिचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली। आणि म्हणून काही लोक योजना बंद पाडा कोर्टात गेले, खोडा घातला, त्याच्यामध्ये आडवे पडले, पण खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं आणि थोडकी नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग।